अमरावती परतवाड्यातील घटनेकरता मी या ठिकाणी आज एसपी कार्यालयात आलो आहे। माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय पोलीस कमिशनरही सोबत होते। मी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे आणि एकूण 8 आरोपी पोलिसांनी अटक केले आहे। 7 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅब हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे। फॉरेन्सिक तपासणीकरता संपूर्ण डिव्हाइसेस पोलिसांनी पाठवले आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे। आज नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे, त्यांचा बयान चालू आहे। त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल। खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉग्निशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही। स्वतः पोलिसांनी याची खबरदारी घेऊन जेवढ्या साईट्सवर, जेवढ्या वेबसाईटवर किंवा ज्या ज्या सोशल मीडियावर, यूट्यूबवर, फेसबुकवर अशा प्रकारचे प्रसारण झाले आहे ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी चालू आहे। योग्य दिशेने चौकशी सुरू आहे। संपूर्ण आढावा मला दिल्यानंतर पोलिसांनी आणि यामध्ये अजून जनतेला माझी विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे आणि काही पीडित लोक आहेत, पीडित महिला असतील किंवा मुली असतील, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी जसं आज नागपूरवरनं एक मुलगी या ठिकाणी बयान देण्याकरता तयार झाली, तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कुणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान, अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं, सरकारकडे या ठिकाणी काही मदत मागावी। सरकार मदत करायला तयार आहे, त्यांचे नावं येणार नाही याची काळजी घेईल आणि काही नागरिकाकडे काही ॲडिशनल काही पुरावे असतील, शेवटी पोलिसांना तपासामध्ये मदत करणे आपली जबाबदारी आहे। जनतेकडे काही पुरावे असतील, अजून जनतेला काही पुरावे द्यायचे असतील तर ते पोलिसांच्या SITला, SP ला देऊ शकतात। सरकार म्हणून काही द्यायचं असेल तर आम्हाला देऊ शकतात। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे पाठवू शकतात। राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आज IG मुंबईत आहेत, त्यांनी आढावा घेतलेला आहे। मी स्वतः आज SP ऑफिसला आलेलो आहे। मला असं वाटतं की यामध्ये कोणालाही या ठिकाणी या केसमध्ये कोणी सुटणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही तयार केली आहे। जिथे जिथे आरोपी असतील, देशात असतील, विदेशात पडून गेले असतील, जे असतील, विदेशात तर पडून जाणार नाही कोणी, पण देशामध्ये जिथे जिथे असतील, कुठे पडून गेला असेल तिथून त्यांचा शोध लावू, पण आरोपीला कोणाला सोडणार नाही। हे जे काही घटना, या घटनेला आम्ही अत्यंत तीव्र पद्धतीने, अत्यंत गांभीर्याने सरकारने घेतलेला आहे। सरकारच्या सर्वच बाजूने पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे। पोलिसांचे जे जे अशा प्रकरणात इन्क्वायरीचे जे संसाधन असतात किंवा अशा प्रकरणाच्या इन्क्वायरी करण्याचे जे पोलिसांचा हातखंडा असतो ते सर्व हातखंडे पोलिसांनी वापरलेले आहेत आणि त्यामुळं मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, जनतेला माझी विनंती आहे की पोलिसांना अधिक पद्धतीने पुरावे मिळवून देणे। खासदार बोंडे साहेबांनी आरोप केला आहे की 350 व्हिडिओ आणि 180 पेक्षा जास्त पीडित आहे, तर त्याचं काय समज, कारण तसे पुरावे आलेले नाही। आमदार साहेबांनी आज बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असेल किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे। मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडून सांगण्यात येतं। पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे
त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही, पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी जी SIT आहे ते अजून चांगलं काम करू शकेल. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कोणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे. सर जो इतना जो बदनामी हो गई सर, अमरावती की बदनामी इतनी हो गई, पूरे देश में नाम 350 का है, आपके नेताओं ने बदनामी की, आपके नेताओं पे आप क्या कार्रवाई कर सकेंगे? बाद में आपसे दी नहीं, प्रेस सर ये पूरी चल रही है इसका। ये नागरिक का प्रश्न है, प्रेस वालों की बात सुनते हैं आपसे. मैं नागरिक ने, मैं पत्रकार बोल रहा हूँ सर। एक मिनट सर, इस प्रश्न का उत्तर है नहीं है। एक मिनट नहीं यार, रुक एक मिनट सर। देखिए, महाराष्ट्र में हम लोग बदनामी हुई पूरे देश में, इसके ऊपर आप कार्रवाई करेंगे? मीडिया पर हम पर भी बोल, हमने बदनामी, हमारे पे भी कार्रवाई करेंगे आप? आपके नेताओं पे कार्रवाई करेंगे? क्या रोकेंगे उनको आप? अभी अंतिम पुलिस का आने का है, अभी चौकसी के अभी आप पूरे पहलू खुलने के हैं. अब एक आज विक्टिम करके बयान देने आया है. आगे क्या क्या होता है ना आपको मालूम है ना मुझे मालूम है. आप ऐसी बात मत करिए. प्रेस के होने के बावजूद भी पूरे मैं देश में आपको बदनामी, हमारी देखिए, हमारे अमरावती की बेटियों की बदनामी, हमारे को वो खंत है सर उसके। आपको नहीं जवाब देने बात पीडितांची संख्या ती 8च आहे. त्या आढावा बैठकमध्ये असं आपल्याला जाणवलं की पीडितांची संख्या वाढू शकते. आज एक विक्टिम आहे ज्यांनी बयान देणं सुरू केलं आहे आज, आणि सुरू केल्यामुळं पुढं याचं गांभीर्य कळेल संध्याकाळपर्यंत. त्यामुळं कुणावरही या टीकाटिप्पणी करू नये, कुणी या ठिकाणी मीडियावर बयानबाजी करू नये. पत्रकारांना माझी विनंती आहे, मीडियांनाही, की या प्रकरणामध्ये जे वास्तव आहे त्यापेक्षा अवास्तव दाखवू नये. आणि पोलिसांचं जे प्रेस होते प्रत्येक रोजी किंवा उद्या प्रेस होईल पोलिसांची, आज त्या व्हिक्टिमनी काय म्हटलं आहे ते उद्या पोलीस सांगतील. पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं, पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी. राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले, ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं. मी अजून त्या ठिकाणी पत्रकारांना विनंती करतो, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पत्रकारही जबाबदार लोक आहेत. तुमच्याकडे काही ॲडिशनल माहिती आली, तुमच्याकडे काही समाजातून माहिती आली, ती तुम्ही पोलिसांना द्या. आणि या प्रकरणात सर्वांनी मदत केली पाहिजे. मी नागरिकांना आणि ज्या पीडित मुली आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पोलिसांकडे, जशी एक मुलगी नागपूरवरून आली आहे तसंच जर अमरावतीमध्ये कोणी असेल, न घाबरता, न त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कोणाच्या दबावात न येता पोलिसांना त्यांनी माहिती दिली पाहिजे, पोलिसांकडे आलं पाहिजे, गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. आणि त्याकरता पोलिसांचं पूर्ण संरक्षण, सरकारचं पूर्ण संरक्षण, कोणती माहिती त्या ठिकाणी बाहेर न जाता आपण या ठिकाणी त्यांना संरक्षित करू शकतो. आपल्या माध्यमातून माझी विनंती समाजाला, नागरिकांना, आणि त्या आरोप या ठिकाणी काही फिर्यादी असतील, ज्यांना बयान द्यायचं असेल, त्यांनी निष्पक्षपणे आणि न घाबरता बयान दिले पाहिजे. आता जी पिढी आहे जी समोर आली ती 8 पैकी आहे की अन्य दुसरी आहे? मी आपल्याला पोलिसांचं उद्या प्रेस होईल, त्यात सर्व पोलीस सांगतील आपल्याला. सर, आता आपण SITच्या लोकांकडून आढावा घेतला आहे. एक आरोप असा पण होत आहे, नाशिक असो किंवा अमरावती असो, लव्ह जिहाद नंतर कोचिंग जिहाद असा आरोप होऊ लागलाय. आणि दुसरीकडे या प्रकरणाची इंटरनॅशनल पोर्नोग्राफीशी संबंध आहे का असा पण आरोप होत आहे. आपण SITला माहिती घेतली का? उद्या पोलीस याबद्दलच्या तुमनं सर्व प्रश्नाची उत्तरं पोलीस देतील. आज फक्त मी आत्तापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली आणि पोलीस कुठल्या दिशेने कारवाई करतायत, सरकार म्हणून काही गोष्टी आम्हालाही माहिती असतात, त्या आम्ही त्यांना विचारल्या. योग्य दिशेने पोलिसाचा तपास चालू आहे. अशा प्रकरणात जे जे हातखंडे वापरावे लागतात ते हातखंडे पोलीस वापरतात आहे. सर्व त्यांनी डिजिटल मीडियाचे प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर त्यांनी सर्व मोबाईल आणि त्या ठिकाणी लॅपटॉप, हार्ड डिस्क हे सर्व ताब्यात पोलिसांचे आहे. त्याचा फॉरेन्सिक चालू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये खूप काही प्रश्न उत्तर करण्यापेक्षा उद्या पोलिसांची प्रेस होईल,
त्यामध्ये तुम्हाला अधिक कळेल. सर, आरोपीला कुठली जात नसते किंवा मग पीडित तरुणीलाही जात नाही. अल्पसंख्याक आयोग तुमच्या राज्य सरकारचा आहे. पॅरेखान म्हणतात की सर्व मुस्लिम मुली आहे, परंतु दुसरीकडे तुमचे जे भाजपचे नेते आहेत, नवनीत राणा असतील किंवा बोंडे यांनी सुरुवातीपासून म्हटलं की आमच्या मुली सर्व यामध्ये हिंदू मुली आहे आणि बुरखीवाली एकही नाही. कसं पाहताय आमच्याकडे? असं आहे, मी वारंवार सांगतो की मीडियासमोर स्टेटमेंट करणारे कोणी असो, माझी सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, जोपर्यंत पोलीस अधिकृत स्टेटमेंट मीडियाला करत नाही किंवा अधिकृतपणे सांगत नाही तोपर्यंत तो भारतीय जनता पार्टीचा असो, काँग्रेसचा असो, कुठलाही नेता असो, त्यांनी अशा प्रकरणाची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता, संवेदनशीलता लक्षात घेता, कारण अशा प्रकरणात तुम्ही जास्त बोलाल तर जे व्हिक्टिम्स आहेत ते घाबरतात पोलिसाकडे येण्याकरता. तुम्ही राजकीय स्टेटमेंटमुळे घाबरतात, समाजामध्ये वेगळा त्या ठिकाणी मेसेज जातो. त्यामुळे पोलिसांचं काम पोलिसांना करू दिलं पाहिजे. पोलीस अधिकृतपणे सांगतील आणि असे बयानबाजी करून दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, अमरावतीमध्ये वातावरण जे तंग आहे त्याला अधिक तंग न करता पोलिसांच्या चौकशीवर जास्त भर देऊन थेट आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल असे गुन्हे पुन्हा अमरावतीमध्ये होणार नाही, कोणाची हिंमत होणार नाही. याकरता करावयाची कारवाई ही सरकार जे करताय किंवा आपण पोलीस करताय त्याबद्दल जास्त लक्ष दिला पाहिजे आणि कुठल्याही स्टेटमेंटनी इन्क्वायरीवर किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. मी सर्वांना पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो लोकप्रतिनिधींना की मोजून मापूनच बोललं पाहिजे अशा प्रकरणात आणि पोलिसांना हे दिलं पाहिजे. तुमच्यामुळं जे बयान द्यायला येणार आहे ते लोक घाबरू नये याची काळजी घेतली पाहिजे. सर, या सगळ्या मुली अल्पसंख्याक आहे, आपल्या अखत्यारीत आहे. या मुलींना पुढे आणण्यासाठी किंवा व्हिक्टिम बनवण्यासाठी, बयान देण्यासाठी पुढे आणणार आहेत काय? संपूर्ण पोलिसांनी सर्व हातखंडे जे पोलिसांचे आहेत सरकारच्या माध्यमातून ज्या गोष्टी कराव्या लागतात आणि तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे की व्हिक्टिम जे आहेत त्यांनी कुठलाही भीती बाळगू नये, त्यांच्या नावाचा कुठलाही चर्चा होणार नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी घाबरू नये. अशा प्रकरणामध्ये अशा दुबार घटना घडू नये म्हणून व्हिक्टिमनी समाजाला सहकार्य केलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे आणि काही त्यांना कुठलीही भीती किंवा कुठल्याही त्या ठिकाणी पुढच्या काळात त्यांचं काही वाईट होईल याची काळजी त्यांनी करू नये. सर्व व्हिक्टिमनी जसं आता नागपूरची एक मुलगी आली आहे तसंच सर्वांनी अमरावतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि ज्या व्हिक्टिम आहे त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांना आपले बयान द्यावे जेणेकरून असा तपास पुढे जाईल आणि खरंच त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा होईल. आता उद्या पोलीस तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट करतील. सर, अमरावती शहरामध्ये ज्या पद्धतीनं फ्लॅटमध्ये संपूर्ण विद्यार्थी राहतात त्यांची कुठलीही पडताळणी केली जात नाही, त्या संदर्भात महानगरपालिका काही निर्णय घेणार आहात का? मी आज महानगरपालिकेच्या बैठकीत आहे, तिथे घेतो. देखिए, आज मैंने अमरावती पुलिस अधीक्षक के साथ, एसपी के साथ और सीपी के साथ बैठकर ये जो केस है, ये केस को कहाँ तक अभी पुलिस आई है और पुलिस ने अभी आगे क्या कार्रवाई करने के लिए सोची है, इसकी हमने सारा समझ लिया है. पुलिस सही दिशा में काम कर रही है. सही मायने ये गुना तो पुलिस ने दाखिल कर लिया है. कोई इसमें स्टेटमेंट करने के लिए कोई विक्टिम नहीं आया है और कोई किसी ने यहाँ पे गुना दाखिल नहीं किया है. पुलिस ने सुमोटो सोशल मीडिया के ऊपर से ये जो उनको मालूमात हुई है उस पर वो गुना दाखिल हुआ है. गुना भी गंभीर दाखिल हुआ है. 8 आरोपी को यहाँ पर पकड़ा गया है और इसमें 7 मोबाइल, 1 लैपटॉप, 1 हार्ड डिस्क और 1 टैब मिला है जो फॉरेंसिक इसका जांच करने के लिए गया हुआ है. जल्दी वो आएगा, उसमें से सारी बातें खुलेगी. आज एक लड़की ने बयान देने के लिए मान्य कर लिया है, उसका बयान चालू है पुलिस के साथ और उसमें जो आगे आएगा वो भी हम करेंगे, गुने दाखिल करेंगे. अगर एडिशनल कुछ मिलता है तो वो करेंगे. मैं अमरावती ज़िले की सभी जनता से, राजनीतिक लोगों से विनती करता हूँ कि ऐसे गुने में जो चल रहा है, ऐसे गुने के लिए जो कार्रवाई चल रही है पुलिस की, SIT चल रही है, ऐसे में कोई भी ऐसा प्रक्षोभक बयान ना करे, हिंदू मुस्लिम का बयान ना करे, जातिवाद और धर्म का बयान ना करे. पुलिस स्टेटमेंट करती है, कल पुलिस प्रेस लेगी, वो सब बताएगी आपको कौन है, कौन से लोग हैं.
तो अपने ही लेवल पे कुछ इसमें बयान देना ठीक नहीं होगा। पुलिस को अंतिम कार्रवाई करने दें, तपास लंबा चलेगा, तपास की बहुत कड़ियाँ है और तपास की कड़ियाँ जैसे जैसे आगे बढ़ेगी वैसा वैसा ही गुना आगे जाएगा। तो निश्चित रूप से एक बात तो सही है, देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार पूरे मामले में गंभीर है। देवेंद्र जी ने आज खुद आईजी को बुलाकर पूरा जायजा लिया है। रोज माननीय मुख्यमंत्री, एसपी और पूरे टीम से बात करते हैं। मैं प्रभारी मंत्री होने के नाते रोज बात करता हूँ। जितना सीरियस पुलिस के लिए उतना सीरियस हमारे लिए भी है। हम इसका पूरा सरकार करके कॉग्निशन ले चुके हैं और निश्चित रूप से एक भी आरोपी छूटेगा नहीं। देश के कोने में जहाँ छुपा होगा उसको लाएंगे। जहाँ जहाँ से भी लिंक होगा आरोपी का, देश में हो विदेश में हो, सारा लिंक ढूंढ के निकालेंगे और आरोपी को कड़ी सजा मिलेगी। आपके माध्यम से विक्टिम को विनती है, जिनको जिनको बयान देने हैं वो पुलिस को बिंदास दे। जैसा आज नागपुर की एक लड़की बयान दे रही है, उसी तरह से बयान बिंदास दे और बिंदास पुलिस को मदद करे। हम सरकार उनके साथ है। विक्टिम को कोई भी वहाँ पर तकलीफ नहीं होगी, उनको कहीं भी अड़चन नहीं होगी। कोई डरिए मत और पुलिस को पूरा स्टेटमेंट करिए। यही विनती आपके माध्यम से विक्टिम को भी है, जनता को भी है, समाज को भी है, जिसको इसको जो मिलता है। और आपके पास भी प्रेस करके कुछ एडिशनल अगर आपके पास आ जाता है वो भी आप पुलिस को दीजिए। निश्चित रूप से ये घटना दोबारा नहीं होनी चाहिए अमरावती में, इसका भी हम प्रयास करेंगे। एक विक्टिम आई है, उसका बयान चल रहा है। कल पुलिस आपको माहिती देगी। 15 दिवसापूर्वी या प्रकरणाची एक व्यक्ती परतवाडा पोलीस ठाण्यात गेली होती, पण तिची तक्रार घेतली नाही असा आरोप भाजपच्याच काही नेत्यांनी केला होता. असं आहे, तर त्यात काय तथ्य आढळलं? मी सांगतो, आज कुठल्याही आरोप प्रत्यारोपाचं मी उत्तर द्यायला नाही आलो आहे. मी उत्तर द्यायला आलो आहे आज आपल्या सरकार आणि पोलिसांची चौकशी काय चालू आहे. पोलिसांचं उद्या स्टेटमेंट होईल, पुन्हा ॲडिशनल माहिती मिळेल, रोज माहिती आपल्याला मिळेल जे नवीन आली ती. पण मी आज आलो आहे थोडा तपासाच्या दृष्टीने. प्रभारी मंत्री म्हणून रोज बोलतो आहे पोलिसांची, पण आज स्वतःहून या ठिकाणी का आलो की कुठल्या दिशेनं आपण जातो आहे, काही सुटतं आहे का, काही राहिलं आहे का, कुठल्या दिशेनं आपण जातात ते काही ॲडिशनल माहिती काही आपल्याकडे असतं ती आपण देतो पोलिसांना. त्यामुळं आज सरकार म्हणून देवेंद्रजींनी आयजी सोबत बैठक घेतली, मी एसपी सोबत बैठक घेतली. यामधनं एकच उद्देश आहे की आरोपी हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने सुटू नये, पुरावे पूर्ण मिळाले पाहिजे आणि आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.